को अब गन्ने की खेती करने की जरूरत नहीं है, यहाँ पर सीधे गुड़ के पेड़ लगने लगे हैं। झाडाला गुळ लागत नाही, तो होता AI जनरेटेड व्हिडिओ. मी तुम्हाला दाखवतो गुळ कसा बनतो. चला फर्स्ट स्टेपपासून दाखवतो. तर हा कंप्लीट पूर्ण आहे गुऱ्हाळ म्हणजे गुळाचं सेटअप. हे माझे भाऊजी. इथं जे आहे ते ट्रॅक्टरचं वजन केलं जातं, वजन काटा आहे. आणि हा जो दिसतो खाली भुसा टाकलेला म्हणजे ऊसाचा रस निघाल्यानंतर जो भुसा राहतो तो वाळत घातला आहे, म्हणजे तो पुन्हा भट्टीत जाणार. इथं जो आहे तो वजन केलेला ऊस टाकलेला आहे. आणि तर हा असा ऊसाचा रस इथं पडतो काढलेला या टाकीमध्ये, आणि इथून तो पुढे जातो. हे जे दिसतंय असं सर्व हे आहे मळी, त्याच्यावरची ही घाण सगळी काढली जाते. त्याच्यासाठी भेंडी वापरली जाते. मी तुम्हाला दाखवतो पुढं काय असतं भेंडी. त्या टाकीतला ऊसाचा रस असंच पाईपनं या कढईमध्ये येतो पहिल्या. इथं 1 2 3 4 कढया अशा असतात. तो गरम होऊन या कढईतला त्या कढईत, त्या कढईतला त्या कढईत, ओके. त्यातली जी मळी असते ती बाजूला केली जाते. म्हणजे मळी म्हणजे ती घाण असते वरती. नंतर ती कामाला येते. शेतीमध्ये याचं खत म्हणून वापरतात. इथे वडील आणि लहानभाऊची बोलत बसलेले आहेत गुऱ्हाळावर चर्चा. इथे पहा आता ही मळी काढायचं काम चालू आहे. मी तेव्हा म्हणलं होतं की इथे भेंडीचं पाणी टाकलं जातं. भेंडी म्हणजे आपण जी खातो तीच भेंडी, पण ती थोडी वेगळ्या जातीची असते. त्याची जी झाड आहे, ओके, भेंडीचं, ते पाण्यामध्ये भिजून म्हणजे ते चिकट असतं. त्यानं काय होतं की याची ती घाण जी आहे त्याला चिटकते आणि ती वरती येते. तर ती मळीच्या स्वरूपात ती काढली काय जाते बाजूला आणि ते स्वच्छ होतं. आता हे मळी साईडला काढली जाते आणि हे जे स्वच्छ केलेला जो रस आहे तो पुढच्या कढईमध्ये टाकला जात आहे, ओके. असंच तो पुढच्या कढईमध्ये पण गरम होईल चांगला, आणि असं थोडा थिक होत गेला की तो पुढे जाईल. हे इथे काम करणारे सर्व कामगार हे MP कडचे आहेत. त्यांना मराठी समजत नाही. 24 तास हे काम करतात. म्हणजे त्यांची 8-8ची अशी शिफ्ट आहे. 3 शिफ्टमध्ये प्रत्येकजण म्हणजे असं प्रत्येकाला दिलेलं काम करत असतो. तर हे असं घोटल्यानं ते थोडंसं थिक होतं. असे इथे 150 लोक काम करतात. हा मुलगा त्या भट्टीमध्ये भुसा टाकतो आहे. त्याचे आईवडील इथं काम करत असतात. ते जेवायला गेले असते म्हणून तो मदत करतो त्यांना त्यावेळेत. कसं लागतं? मस्त लागतं. शेवटी असे डबे भरले जातात. 2-3 दिवसाला अशी 30 टनाची ट्रक्स भरून जाते. खूप सारे डबे असतात म्हणजे. आणि कारण 3 भट्ट्या असल्यामुळं जवळजवळ एका दिवसात 50-60 टनाचं गाळप होतं.